नमस्कार मित्रांनो, मोबाईल रिचार्जच्या ऑफरने अनेकांचे बँक खाते मोकळे झाल्याचे प्रकार आता घडून आले आहेत। मित्रांनो, एक खोटा मेसेज हा व्हायरल होत आहे आणि त्या मेसेजवरती क्लिक केले की त्या मेसेजवरती तुमचा फोन नंबर टाका आणि नंतर तुमचा OTP येतो आणि तुमचे बँक खाते हे रिकामे होते। तर मित्रांनो, हा मेसेज कसा येतो व कोणत्या संदर्भातील मेसेज येतो, तुम्ही काय केल्यावरती तुमचे बँक खाते रिकामे होते, तुमच्या बँकेतून पैसे कट होतात, या फसव्या मेसेजमुळे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर इन्फॉर्मेटिव्ह टिप्ससाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, पाहूयात हा मेसेज कसा येतो आणि तुम्ही काय केल्यावर तुमचे पैसे हे कट होतात। तर मित्रांनो, मोबाईल रिचार्जच्या ऑफरने मिळणाऱ्या लालचपोटी सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा तयार करत बँक खातेदारांचे खाते हे हॅक करून ऐन सुट्टीच्या दिवसात अनेकांचे बँक खाते रिकामे झाल्याचे प्रकार 2 दिवसांपासून घडत आहेत। यातील मित्रांनो, वडेगोद्री परिसरातील ही एक घटना सत्य घडली आहे। यातील अंतरवाडी व वडेगोद्री येथील SBIच्या ग्राहकांना चुना लावला आहे आणि वारंवार सर्वच बँक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी। मित्रांनो, फसव्या मेसेज किंवा जे लिंक आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये, आलेल्या मेसेजची खात्री करावी, कोणतेही पेमेंट करताना सावध रहा आणि पेमेंट विनंतीची सत्यता बाळगूनच मग करा। कृपया अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअपवरती UPI ID, QR कोड, ईमेल किंवा मेसेज कॉल्स इत्यादींद्वारे प्राप्त झालेल्या विनंतीसाठी कोणतेही पेमेंट करू नका। मित्रांनो, या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। सायबर खात्याकडून वारंवार सूचना देण्यात येत असल्या तरी अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात आणि यातूनच अनेक जिओ सिम कार्ड धारक जे आहेत व भारतीय स्टेट बँक खातेदारांचे खाते हे रिकामे झाल्याचे वडेगोद्री परिसरात घडून आलेले आहे। मित्रांनो, असे बरेच ठिकाणी घडले आहे। फॉर एक्झाम्पल, वडेगोद्रीमध्ये स्टेट बँकेमध्ये खातेही रिकामे झाल्याचे दिसून आले आहे। सो मित्रांनो, या आठवड्यात तुम्हाला हॅकरने जिओची ऑफर दिली आहे। तुम्हाला बऱ्याच जणांना याचा मेसेजही आला आहे किंवा सोशल मीडियावर सगळीकडे हा मेसेज फिरत आहे की जिओची ऑफर दिली आहे आणि नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या सर्व जिओ ग्राहकांना त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाच्या निमित्ताने 259 रुपयांचे 3 दिवसाचे मोफत तर 84 दिवसासाठी 555 रुपयांचा रिचार्ज देत आहेत आणि ही ऑफर बंद होऊ शकते पुढील 3 दिवसात असा मेसेज येत आहे आणि त्या लिंकवर क्लिक केलं आणि तुम्ही लाभ घ्या असेही सांगितले जात आहे। असा मेसेज तयार करून सोशल मीडियावरती व्हायरल करून त्यामध्ये निळ्या रंगाची फेक लिंक येत आहे आणि तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले तर तुमचा मोबाईल नंबर टाका असे ऑफरने जे आव्हान आहे ते केले आहे आणि नंतर OTP येतो। OTP टाकल्याने बँक खात्यामध्ये पैसे गायब होण्याचे प्रकार घडतात। तर मित्रांनो, या हॅकर्सने फसवी लिंक तयार करून बँक खाते रिकामे करण्यासाठी सोशल मीडियावरती व्हायरल केली ही लिंक आणि लोकांनीही या लिंकची शहानिशा न करता एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपवर मेसेज टाकत गेले। रिचार्जसाठी ती लिंक ओपन केली असता रिचार्ज तर नाहीच आला, परंतु अनेकांचे बँक खाते हे रिकामे झाल्याचे प्रकार हे समोर दिसून आलेत। मित्रांनो, जिओ रिचार्ज ट्रेंडिंगचा फंडा जास्त काळ चालला नसल्याने सायबर गुन्हेगारांनी दुसरी एक शक्कल लढवून SBI योजनेच्या नावाखाली बनावट लिंक भारतीय स्टेट बँकेच्या नावाने बनवून डाउनलोड अशी फेक लिंक तयार करून प्रिय SBI योजना ग्राहक असा बनावट व फेक लिंक असलेला मेसेज सगळीकडे फॉरवर्ड होत आहे। सो मित्रांनो, आपणही सतर्क राहा। असे जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही कदापिही या लिंकवर क्लिक करू नका। जर तुम्ही क्लिक केले आणि तुम्ही जर OTP टाकला तर तुमचे खातेही रिकामे होणार आहे, म्हणजे तुमचे बँकचे खातेही रिकामे होणार आहेत। सो मित्रांनो, त्याआधी सावधान राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलशी शेअर करा, त्यांना
ही सतर्कतेची जी माहिती आहे ती समजायलाच हवी, कारण आतापर्यंत बऱ्याच जणांचे खाते हे मोकळे झाले आहे। सो तुमचेही होऊ नये असे वाटत असेल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलचे होऊ नये असे वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका।